कुठल्याही कॉलेजमध्ये एज्युकेशन सिस्टममध्ये सोशलायझिंग हे स्किल शिकवलं जात नाही. कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम आलाय जेन झीचा ॲटिट्यूड घेऊन. पहिले ना खूप प्राऊडली लोक सांगायचे आमचे मुलं बाहेर आहे, परदेशात आहे. आणि आता जेव्हा आई वडील 70-75चे होतात ना, मग तुम्ही विचारा त्यांना आई वडिलांचे पोरं कुठे आहेत, तर ते म्हणतात नाही वो तो वहां आहे. एकटं पण कधी ना कधी तर येणारच आहे ना. इट कॅन कम टू द मेल, इट कॅन कम टू द फिमेल. त्या व्यक्तीने स्वतःचं हॅपीनेस शोधायचं. रिटायर्ड पर्सन हॅज टू बी लुकिंग फॉर दिस हॅपीनेस. ऍक्च्युली ना न्यू नॉर्मल व्हायला पाहिजे, पण हे बोललं तरी असं जज केलं जातं. आणि विल तर सगळ्यांनी बनवायलाच पाहिजे. अँड यू हॅव टू मेक अ विल बाय 55-60. नमस्कार, ट्विक टॉक्सच्या आजच्या भागात आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, रिटायरमेंट हा असा विषय की आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी रिटायर व्हायचंच आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तरी रिटायरमेंट तुम्ही अवॉइड नाही करू शकत. आणि बऱ्याचदा ह्याच गोष्टीची आपली तयारी नसते. याच्यासाठी आज आपण खूप छान गप्पा मारणार आहोत डॉक्टर मीरा कुलकर्णींसोबत. मीरा मॅम या सिम्बॉयसिसमधनं त्यांचं MBA झालेलं आहे आणि त्या एक रिटायरमेंट कोच आहेत. तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे याचं जवळजवळ 20 वर्ष झाली त्या ट्रेनिंग देतात कॉर्पोरेट्सना. त्याशिवाय मॅमचं रिटायरमेंट प्लॅनिंग नावाचं एक पुस्तक सुद्धा आहे. तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टींवर मीरा मॅम सोबत भरपूर गप्पा मारणार आहोत आणि आय एम शुअर की आज एक वेगळा विषय, वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला या पॉडकास्टमधून मिळणार आहे. नमस्कार मॅम, कशा आहात? नमस्कार, मजेत आहे. गेली जवळजवळ 2 दशकं तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग, ट्रेनिंग या विषयात काम करताय. तसं तर तुमचं खूप वेगवेगळ्या ॲस्पेक्टमध्ये काम आहे. तर मला असं विचारायचं आहे की तुमच्या अकॉर्डिंग रिटायरमेंटचं परफेक्ट एज काय आहे? कारण आपण बघतो की साधारण जेव्हा टीचिंग सपोज फील्ड आहे त्याच्यामध्ये 58-60व्या वर्षी माणूस रिटायर होतोय. पण जर कोणी व्यवसाय करतंय, फ्रीलान्सिंग करतंय किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतंय, तर कुठल्या वर्षी माणसाने रिटायर व्हावं? क्षमा, याचे 2 ॲस्पेक्ट्स आहेत. एक आहे की तुम्ही एज रिलेटेड रिटायरमेंट घेता, ते कॉर्पोरेटमध्ये आहे 58-60. तुम्ही रिटायरमेंट घेता तेव्हा तुम्ही जॉबमधनं रिटायरमेंट घेतात, लाईफमधनं नाही. बरोबर. आणि दुसरं असं ॲस्पेक्ट आहे की आता जेन झी आहे ना, हे लोक 35ला रिटायरमेंटचा विचार करतात. सो बिफोर टाइम फ्रॉम 35 to 85 हे पोरं काय करणार आहे? बरोबर. पैसा ते कमवत आहेत आणि मग पुढे काय? 35 नंतर काय? आणि जे कॉर्पोरेट किंवा टीचिंगमध्ये आहेत 60 नंतर काय? तर याच्याबद्दल मी काम करते. आता म्हणजे मी ऍक्च्युली तुम्हाला तेच विचारणार होते की हा जो नवीन ट्रेंड आहे, जसं तुम्ही म्हटलं की मला 40व्या वर्षी रिटायर व्हायचंय, मला 45व्या वर्षी रिटायर व्हायचंय, तर हे ऍक्च्युली डुएबल आहे का? तर रिटायरमेंट इज नॉट फाइनेंशियल प्लानिंग ओनली. धन संचय और उसके बारे में, दॅट इज वन ॲस्पेक्ट आपल्या रिटायरमेंट बद्दल. पण रिटायरमेंटमध्ये अनेक भरपूर अँगल्स असतात. तुम्ही करणार काय? 24 तास आहे तुमच्याकडे, टाइम पण रिसोर्स आहे आणि ते वेळ कसं घालवणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही काय प्लॅनिंग केलंय की नाही? आणि लोक म्हणतात मज्जा करू, रिटायरमेंट झालं, सगळे लग्न अटेंड करू, फॅमिली फंक्शन्स करू, सुट्टीला जाऊ. पण त्याच्यानंतर काय? 2 वर्ष, हो ना, 1.5-2 वर्ष तुम्ही असं मजा करणार, पण त्या मजाला पण तुम्ही बोर होणार. कारण तुमच्या मेंदूला काहीतरी खुराक लागत असतं. आणि एवढं तुम्ही साधारण 40 वर्ष काम केलेलं आहे ना, तर एकदम असं झिरोवर नाही येऊ शकत ब्रेन. मग ते बाकीचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. इरिटेशन किंवा चिडचिड, मेंटल इश्यूज होतात, रिलेशनशिप इश्यूज होतात, खूप इश्यूज होऊ शकतात, हेल्थ इश्यूज येतात. बरोबर. कधी घरात बसायची सवयच नाही आणि ऑल ऑफ सडन तुम्ही पूर्ण वेळ घरात आहे. बरोबर. पण मग म्हणजे तुम्ही अशा वेळी काय सजेस्ट करतात की कुठे वेळ घालवला पाहिजे? तर काही लोक असतात, जसं क्षमा तू बोलली की तुला जर्मन शिकवायला आवडतं किंवा तुझे हॉबीज आहेत पुष्कळ. मोस्ट ऑफ द पीपल ना कॉर्पोरेटमध्ये हॉबीज करता टाइमच नाही काढलेला आहे. आणि कुठेतरी कॉलेजमध्ये गाणं गायचो किंवा स्पोर्ट्स खेळायचो, त्याच्यानंतर जॉबमध्ये सगळं सुटलेलं. तर दिस इज अ टाइम इन विच यू कॅन
तुमच्या हॉबीला नर्चर करू शकता. किंवा तुम्हाला काही नवीन शिकायचं आहे, बासुरी वाद्य किंवा गाणं किंवा डान्स, बरोबर. हे सगळं तुम्ही आता करू शकता. किंवा तुम्हाला सोसायटी करता काय करायचंय, जसं मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज आहे आपल्या सोसायटीमध्ये, त्यांच्यासाठी काम करा. भरपूर आहे करायला. तर साधारण माणूस 60 नंतर 75 पर्यंत ना आरामात काम करू शकतो, प्रोडक्टिव्ह, आणि तुमचं पण स्वतःचं सेल्फ वर्थ राहतं. घरात बसलाय, तू रिटायर्ड आहे, हे जे आपण बोलतो ना, त्यांनी त्याला फार पिंच होतं त्या व्यक्तीला. बरोबर है ना, आयडेंटिटी कम्स फ्रॉम वर्क. सो वर्क हॅज टू कंटिन्यू अँड दॅट यू नीड टू प्लॅन. पण आपल्याकडे प्रमाण खूप कमी दिसतं. हो, त्यामुळे प्रॉब्लेम्स पण आपल्याकडे खूप वाढलेले आहेत. आपल्या सोसायटीमध्ये ना आपण सगळं कार्पेटच्या खाली घालतो इश्यूज, आणि वर एक कार्पेट लावून टाकतो ॲज दो द इश्यू हॅज बीन सॉल्व्ड. तर एक उदाहरण देते. आई वडिलांना वाटत असतं आपण पोरांबरोबर राहू रिटायरमेंट नंतर, आणि हे ते कम्युनिकेटच नाही करत मुलाला किंवा मुलीला. मुलीला तर क्वचितच, पण मुलाला सांगतच नाही. आणि मग ते रिलेशनशिप इश्यूज येतात, कारण वडील आणि मुलं क्लोज नाही आहेत. तो लोनलीनेस रिटायरमेंट नंतर खूप लोकांना मेंटल इश्यूज मध्ये येते हे प्रॉब्लेम. आणि कुठेतरी म्हणजे रिजिडिटी पण जाणवते की जरी गरज आहे कम्युनिकेशनची तरी तो ऍक्सेप्टन्स नसतो. ते बोलणं नाहीये की मला पण मेंटल हेल्थ सपोर्ट हवाय किंवा मला पण कॉन्व्हर्सेशनची गरज आहे, हे आपल्याकडे थोडंसं मिसिंग दिसतं. तर मोस्ट फॅमिलीज मध्ये आईशी बोलतात आणि आई थ्रू सगळं चालत असतं घरी. अँड व्हॉट इफ द मदर डाईज? बरोबर. मग कसं तुम्ही सांगणार वडिलांना? त्यांच्यापर्यंत कसं रीच करणार हे माहीतच नाहीये. मग कसं आहे ना क्षमा, कुठल्याही कॉलेजमध्ये, एज्युकेशन सिस्टममध्ये सोशलायझिंग हे स्किल शिकवलं जात नाही, आणि हेच प्रॉब्लेम 60 नंतर होतं. कारण जेव्हा तुम्ही जॉबमध्ये असता, तुम्ही कमांडमध्ये असतात, मॅनेजर आहात, जनरल मॅनेजर आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहात, आणि लोक तुमचं ऐकत असतात. आणि घरात पण तुमचं आपलं एक रुबाब असतं. आणि वेन यू ड्रॉप ऑल दॅट आणि मग तुम्ही घरी येता, तेन तुम्हाला असं वाटत असतं सगळ्यांनी आता माझ्याकडे यायला पाहिजे, मुलांनी आता माझ्याकडे वेळ आहे, मुलांनी येऊन आता माझ्याशी बोलायला पाहिजे. पण मुलं पण शिकलेत हाऊ टू लीड देअर लाईव्ह विदाउट यू. 20-25 इयर्स तुम्ही नव्हता. तर हे जे कनेक्शनचं जे आहे ना, ते रिटायर व्यक्तीलाही तेवढंच डेव्हलप करायचं आहे. कसं बोलणार तुम्ही, काय बोलणार? मेरे जमाने में हम लोग ऐसे करते. तुम्ही तुमचं बोलत राहिलं तर फार बोरिंग पर्सन होता. मग लोक तुमच्याकडनं लांब जातात, आणि मग ते परत लोनलीनेस प्रॉब्लेम येतं. हे मला असं वाटतं की शक्यतो म्हणजे नातवंडांच्या बाबतीत जास्त दिसतं की तो जनरेशन गॅप पण असतो. तुम्ही तुमचं सांगा, पण तुम्ही नवीन पिढीचा पण एक ऍक्सेप्टन्स किंवा त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, बरोबर आहे, हे पण तुमचं ऐकून घ्यायची तयारी. तर आमचं जे जनरेशन आहे किंवा आमच्या अगोदरचं जनरेशन, बेबी बूमर्स म्हणा किंवा हे, आम्ही सगळं म्हणजे वी हॅव फेस्ड स्कॅरसिटी. कमी असायचं, रेशनचे लाईन्स असायचे, आणि आम्ही एकदम व्यवस्थित वस्तू वापरायचो. आता जे जनरेशन आहे त्यांनी खूप अबंडन्स पाहिलंय. सगळंच काय मिळायला लागलं, सगळे ब्रँड इंडियामध्ये मिळायला लागले. मग एवढं सगळं बघाने त्यांचं, त्या पोरांचं दृष्टिकोन बदललेलं आहे. सो यू कॅनॉट ब्लेम देम. सो जनरेशनल रिस्पेक्ट इज द की. सो कम्युनिकेशनचं की आहे रिस्पेक्ट फॉर इच अदर. सो जनरेशन रिस्पेक्ट असतो. छोटा मुलगा असतो, तो म्हणतो नाही आज अनहेल्दी खाना खाएंगे, चिप्स खाएंगे, आणि तुम्ही म्हणा नाही पालेभाजी खा. आमच्या वेळेला हे सगळे चिप्स नव्हते, पण आता आहे, तू बघतोय. सो हाऊ टू पुट इट, व्हॉट यू आर सेइंग इज नॉट रॉंग, हाऊ यू पुट इट अक्रॉस, की तू रॉंग आहे हे बोलणं चुकीचं आहे. ते फक्त असं म्हणजे नुसतं ओरडत राहिलं तर मग कुठेतरी. आणि हे ना क्षमा, मी खूप
पोलीसचे लोक आणि पीपल इन पॉवर पोझिशन त्यांच्याबरोबर पण काम केलेलं आहे. आणि इतकी अथॉरिटी आणि इतकं हे असतं ना त्यांच्यामध्ये. आणि जेव्हा ते जातं, देन टू बिकम एन ऑर्डिनरी पर्सन. सो व्हॉट आय नॉर्मली से, एक सॅक घेऊन आपण फिरतो ना, ते सॅकमध्ये काय आहे, तुमचं डेझिग्नेशन, तुमचं वर्क, तुमचं ग्रेटनेस सगळं तिकडे आहे. जेव्हा तुम्ही रिटायर होता ते सॅक काढून टाका. नाउ बी अ पर्सन, देन मीट अनदर पर्सन, पर्सन टू पर्सन. एंड इफ somebody asks you कि आप क्या करते थे पहले, इसके पहले, then speak about yourself. Otherwise the conversation should be about you. तो क्षमा, तू काय करते, अरे वा तू अशी करते का, ते करते का, आणि तुझे आजी आजोबा काय करतात, ते कसं वेळ घालवतात. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं इंटरेस्टिंग होतं. हा, यू हॅव टू बी मोर इंटरेस्टेड इन द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. सो समवेअर सोशल स्किल्स हॅव टू बी ऑल्सो बिल्ट अप. मॅम, तुम्ही जसं म्हटलं की 2 वे कम्युनिकेशन पाहिजे, की त्याच्यामुळेच आपण म्हणू शकतो की आजी आजोबा आणि नातू आहे सपोज, किंवा नाते, त्यांचं रिलेशन जास्त छान फुलू शकतं. पण ही पण एक गोष्ट आहे की आत्ताची पिढी खूप फास्ट बदलतीये. म्हणजे एखाद्या 75 वर्षाच्या व्यक्तीला आत्ताचं जेनझी आणि सोशल मीडिया सगळं समजून घेणं, आत्ताचं जे कल्चर बदललंय हे समजून घेणं पण कुठेतरी अवघड आहे. मग हे कसं टॅकल केलं जाऊ शकतं? एक असतं टेक्नॉलॉजी एव्हर्स, म्हणजे मला टेक्नॉलॉजी शिकायचंच नाहीये. आणि एक असतं आपण ओपन आहोत शिकायला, पण थोडं वेळ लागतंय, जड जाते. तर माझं स्वतःचा अनुभव असा आहे की स्टुडंट्सकडनं शिका. खूप छान पद्धतीने रिस्पेक्टफुली ते शिकवतात. दे डोंट म्हणजे तुमची मजाक नहीं बनाते, हंसते नहीं है तुम्हारे ऊपर और आराम से सिखा देते. पर वो रॅपो है ना, तर नातवंड शिकवू शकतात तुम्हाला कसं वापरायचं. पण तुम्हाला फक्त विचारायची लाज नाही वाटायला पाहिजे. नवीन आहे, कसं शिकणार. जसं आपण जर्मन शिकलो है ना, स्टार्टिंग बेसिक पासून, तसं शिकायचं. अँड नो बिग डील. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आहे, इट इज असिस्टिंग मी. भीती ठेवून फिअरमध्ये आपण टेक्नॉलॉजी घेऊ नाही शकत. आणि मॅक्सिमम ना चूक होईल, त्याच्या पलीकडे काय नाही होणार. किती चुका केल्या आहेत आयुष्यात. मग शिका ते नवीन शिका. आमच्या काळी असं नव्हतं, पेक्षा आता हे असं आहे, तर हे मी कसं शिकू शकतो किंवा शिकू शकते, आणि याने कसं मी एक नातवंडांसोबत रॅपो डेव्हलप करू शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. आता हे आपण मॅम बोलतोय की अशा लोकांबद्दल की सपोज रिटायर्ड व्यक्ती आहे आणि त्यांचा मुलगा सून किंवा मुलगी घरी आहे, त्यांची नातवंड घरी आहेत, पण एक असं चॅलेंज सुद्धा आहे की ज्यांची मुलं परदेशात असतात आणि दोघंच नवरा बायको इथे राहतात, तर तो एक पूर्ण वेगळा विषय. मग अशा वेळी तुम्ही काय सांगता त्या लोकांना? सगळ्यात पहिले ना, जेव्हा तुमचा मुलगा फॉरेनला जातो तेव्हा तुम्ही तयार राहा की तो मुलगा परत येणार नाही. मग तुम्ही तिकडे जाऊन राहणार का? मग मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं, आवडत नाही तिकडे, ते ऍडजस्ट नाही होऊ शकत, आणि फुल वीक घरी बसतात, कोणी फ्रेंड्स नसतात, तर बोरिंग होऊन जातं त्यांच्यासाठी. मग आता जर तुम्ही इंडियामध्येच राहणार आहात तर तुमची काय जबाबदारी आहेत, काय जबाबदारी आहे, स्वतः करता तुम्ही सोशल नेटवर्क तयार करा. असं पुण्यात कोथरूडमध्ये असं नेटवर्क आहे, ज्यांचे सगळे आई वडील कोथरूडमध्ये आणि मुलं सगळे अब्रॉड आहेत. मग हे लोक सगळे भेटत असतात, एक दुसऱ्याला सपोर्ट देतात. सपोर्ट सिस्टम असणं खूप गरजेचं आहे. आणि काही कॉमन इश्यूज आहेत जे तेच समजून घेऊ शकतात. बरोबर. कारण तुम्ही सेम एजचे असतात, इश्यूज सेम असतात है ना, मुलं नाही आहेत इथे, तर मग कसं. आणि हे म्हणजे सध्याच्या काळात पहिले ना खूप प्राऊडली लोक सांगायचे आमचे मुलं बाहेर आहे, परदेशात आहे. आणि आता जेव्हा आई वडील 70-75चे होतात ना, मग तुम्ही विचारा त्यांना आई वडिलांचे पोरं कुठे आहेत, तर ते म्हणतात नाही वो तो वहाँ है, अब वो तो नहीं आएंगे. मला असंही माहित आहे की वडील पैसे पाठवतात मुलीला तिकीटचे की तू येऊन मला भेट, मी तिकडे येणार नाही, मला करमत नाही. मग मुलगी येते भेटायला. म्हणजे खूप सोशियोलॉजिकल चेंज आहे ना.
तर याचं कोपिंग अप मेकॅनिझम आपल्याकडेच आहे. तर आपण काय करतोय? मग तुम्हाला जर लोक लागतायत तर तुम्ही लोकांमध्ये जायला पाहिजे. तुम्ही जर लोकांशी बोलणार नाही, तुम्ही जर घरात बसणार आहे, तर यू कॅनॉट एक्सपेक्ट की तुमच्या गरजेच्या वेळी लोक धावून येतील. बरोबर आहे. मग यू शुड ऑल्सो बी अवेलेबल टू समवन एल्सेस नीड, है ना. जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा तुम्ही जा, मग तुमच्या वेळेला लोक येतील. तीच लोक येतील तसं नाही, दुसरी येतील, पण येतील लोक. एक गुड फेलोज नावाचा प्रोग्राम आहे, तुम्हाला माहिती असेल, टाटांचा, की ज्यांना गरज आहे कम्युनिकेशनची, कॉन्व्हर्सेशनची, तर मग मे बी कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा ज्यांना फ्री वेळ आहे, ज्यांची मुलं परदेशात आहेत किंवा ज्यांच्या घरी कोणी नाहीये, त्यांच्याकडेही कॉलेज गोईंग मुलं येतात आणि कॉन्व्हर्सेशन होतं. मला असं वाटतं की हे Tier 2, Tier 3 सिटीज मध्ये पण इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, कारण नीड आता प्रत्येकच ठिकाणी येते, फक्त मेट्रो सिटीजची असं नाही. पण कुठेतरी आपल्याला असं दिसतं की ऍटलिस्ट मेट्रो सिटीज मध्ये यावर बोललं जातं, पण जेव्हा आपण छोटी शहरं बघतो तेव्हा हा इश्यू म्हणजे बघितलाच जात नाही. तर मी आता Tier 3 आपल्या अहमदनगर याच्याबद्दल बोलते. फॅमिलीमध्ये एक रिटायर्ड व्यक्ती राहतो. जर त्याला काय आवडलं नाही आणि त्यांनी कोणाशी हे शेअर केलं तर फॅमिली ते कंप्लेंट म्हणून बघते. बरोबर है ना. तसं नाहीये, त्यांनी कुठे मन मोकळं करायचं. आणि वर्स सिच्युएशन असतं जर तो विडोअर झाला, त्याची बायको गेली. बायको कम्युनिकेशन चॅनल आहे, मुलांकरता पण त्याच्यासाठी. मग त्यांनी काय करायचं? असं मी एक ट्रेनिंग सेशन घेत होती झासरगुडा, ओरिसामध्ये. तर तिथे आय केम अक्रॉस 9-10 असे लोक हु आर विडोवर्स, आणि त्यांची मुलं सगळे व्हाईस प्रेसिडेंट्स आणि पोझिशन्स मध्ये होते तिथे. आणि हे लोक रोज ते मला म्हणायचं, पुरा भारत का सरकार हम यहाँ से बनाते. एक असं छोटंसं क्लब हाऊस होतं त्यांचं, अँड इतकी मजा करतात ते, अँड दे सपोर्ट वन अनदर. इफ दे गेट टू नो एक कोणीतरी असं आलेलं आहे आणि त्याला थोडं हेजिटेशन होत आहे ग्रुप जॉईन करायला, तर हे सगळे लोक जातात त्याच्याकडे, मग घेऊन येतात त्याला ग्रुपमध्ये, आणि लाईक दिस दे आर लिव्हिंग देअर लाईफ. सो एकटं पण कधी ना कधी तर येणारच आहे ना. इट कॅन कम टू द मेल, इट कॅन कम टू द फिमेल, बट विमेन आर बेटर. अगेन आय एम सेईंग दिस, विमेन आर बेटर इन हँडलिंग इट देन मेन. कारण बायकांकडे ना कामं असतात आणि सोशलायझिंग नॅचरल आहे, इन्स्टिंक्टिव्ह आहे, नर्चरिंग इन्स्टिंक्टिव्ह आहे बाईला. पुरुषाला हे प्रॉब्लेम वृत्ती. आणि कसं होतं की जर बाई रडली, तिने मन मोकळं केलं तर चालतं, पण आपल्याकडे पुरुषांनी मन मोकळं करायचं तो समाज ऍक्सेप्ट नाही. क्षमा, मी ना जेव्हा वर्कशॉपला जाते ना, तर माय फर्स्ट थोडंसं 1 hour मध्ये 1 question इज, ऑल ऑफ यू हू हॅव क्राईड इन द लास्ट 1 month, रेज युअर हँड. मग अर्ध हात. Yes, we need to cry. It's human. It is human to cry. Then why the man can't cry? म्हणजे हे पण एक जे आपण टाकलेले ना सोशलॉजिकल चेंज, पॅटर्न्स इन अवर मेन, हे चुकीचं आहे. इट इज एन एक्सप्रेशन, इट इज अ व्हेंटिलेशन. हे कुठेतरी जेनझी बदल, मला त्या म्हणजे एक चांगलं पण वाटतं की जेनझी हे बदलतंय, की तुम्ही तुमच्या ट्रॉमा बद्दल, तुमच्या मेंटल प्रॉब्लेम्स बद्दल बोललं पाहिजे. पण अगेन कसं होतं की ती यंगर जनरेशन आहे, ती बोलतीये, पण घरातली एखादी सिनियर व्यक्ती जेव्हा या गोष्टींवर बोलायला जाते ते मग कुठेतरी इग्नोर केलं. कसं होतं क्षमा, हे ना मेंटल हेल्थ इश्यू बनतं पुढे जाऊन. म्हणजे तो व्यक्ती 70 वर्षाचा आहे आणि त्याला डिप्रेशन आलं ग. म्हणजे इतकं 70 years ऑफ एक्सपिरियन्स इन लिव्हिंग ही हॅज, आणि ही इज गॉट डिप्रेस्ड. म्हणजे ही शुड बी मोटिवेटिंग एव्हरीबडी, बट ही इज ऑल्सो अ ह्युमन बीइंग. अँड मॅक्सिमम डिप्रेशन अमंग ओल्ड पीपल गोज अनडायग्नोज्ड. ते येत पण नाही सायकोलॉजिस्टकडे. बरोबर आहे. कारण काय बोलणार ते, मला बरं नाही वाटत, आय एम नॉट हॅपी, मला जॉय नाही आहे, मला होप नाही आहे लाईफमध्ये. आता या वयात बोलणं पण जरा हे सोशल कंडिशनिंग आहे. त्या व्यक्तीने स्वतःचं हॅपीनेस शोधायचं. रिटायर्ड पर्सन हॅज टू बी लुकिंग फॉर दिस हॅपीनेस.
पण त्याच्यासाठी ऍक्सेप्टन्स पाहिजे की हो. असं सगळं घडतंय. म्हणजे आपण यंगर जनरेशनचं बघतो की एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे किंवा मिड लाईफ क्रायसिस आहे. तसा सिनियर लाईफ क्रायसिस क्रायसिस असं नाही बोललं जात. नाही बोललं जात, बिकॉज इट इज दॅट मॅन डाईज इन डिप्रेशन. लोनलीनेस अँड डिप्रेशन आर 2 मेजर इश्यूज विथ सिनियर्स. बोललंही जात नाही. मी एक एक्झाम्पल देते इथे. एक मेजर जनरल, सो PhDच्या टाइमला मी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होती. अँड व्हेरी गुड फॅमिली, हजबंड, वाईफ अँड 2 डॉटर्स. अँड वाईफ कॅन्सरने गेल्या त्या, आणि मुलींचे लग्न झाले. तर ते शेअर करत होते की मी आता फॉरेन ट्रिप्सला जातो. पण काय होतं, फॉरेन ट्रिपला मग सगळे फोटो काढत असतात. तेव्हा ना मोबाईल नव्हतं. तो आय हॅव टू से प्लीज मेरा फोटो निकालो. अँड एव्हरी टाइम आय से दॅट आय रिअलाइज आय एम अलोन. So 20-30 years he's also going to live. And I'm very happy to share, he found a partner. He was in search of a partner. He's happily married and he's staying in Ahmednagar. हे ऍक्च्युली ना न्यू नॉर्मल व्हायला पाहिजे, पण हे बोललं तरी असं जज केलं जातं. पण कसं आहे ना क्षमा, तू आणि मी त्याला जज नाही करणार ना, तर मग ते होईल न्यू नॉर्मल. बरोबर. अँड व्हॉट्स रॉंग? कारण दॅट डझंट मीन तुम्ही एका मेमरी बरोबर राहतात. यू हॅव लव्ड युअर पार्टनर, बट यू कॅनॉट लिव्ह इन अन एम्प्टीनेस. अँड इफ यू फील if suppose there is a person who can fill that emptiness, what is wrong? And what is the Samaj doing about your loneliness? Which member in the Samaj is asking you, coming to find out? At least you have somebody to share your life with. है ना? तर थोडंसं आपणच आपलं विचार करण्याची पद्धत बदलायची आहे आणि आपण एनकरेज करायला पाहिजे. मग याच्यात पण ना खूप आर्थिक नियोजन करतात. म्हणजे जेव्हा हे असे 2 लोक व्यक्ती येतात ना, तर फायनान्शियल हे सगळं हिच्या मुलाला जातं आणि त्याचं त्यांच्या मुलांना जातं. अँड टुगेदर दे आर लिव्हिंग अ गुड लाईफ फॉर व्हॉट एव्हर इयर्स आर देअर इन फ्रंट. थोडं प्रॅक्टिकली पण ते बरोबर आहे. एक आपल्याला असं पण दिसतं, म्हणजे थोडासा वेगळा विषय, पण थोडंसं ना रिजिडिटी असते कुठेतरी आणि आर्ट ऑफ लेटिंग गो नसतं. म्हणजे मी अशी खूप उदाहरणं बघितलीत की वय वर्ष 75 आहे, 80 आहे, पण तरी सुद्धा ना घरातला प्रत्येक डिसिजन मी घेणार. म्हणजे किचन मधला हा डब्बा इथे राहणार हे मीच बघणार. हे असं आईचं असतं त्या, किंवा वडिलांचं असतं की ठीक आहे मुलगा बिझनेस करतोय, पण अजून पण प्रत्येक डिसिजन मी घेणार. आणि तो मुलगा पण 45-50 वयाचा झालेला आहे, तरी त्याला म्हणजे त्यांचं स्वतःचं लाईफ नाहीये किंवा डिसिजन मेकिंग नाहीये. आणि याच्यामुळे घरात प्रचंड भांडणं किंवा चिडचिड, आणि जेव्हा नातवंड हे सगळं बघतायत तेव्हा म्हणजे पूर्ण घरामध्ये एक मेंटल पीस डिस्ट्रॉय होतोय. असं खूप ठिकाणी बघायला मिळतं. पण तरी पण ते सोडणं हा जो प्रकार आहे की लेट गो, आता पुढच्या पिढीला डिसिजन घेऊ द्या, ते येत नाही. असं दिसतं का तुम्हाला? असं वाटतं? खूप खूप दिसतंय हे. आणि 2च गोष्टी आपल्या लाईफमध्ये पाहिजे आपल्याला आफ्टर यू रिटायर. वन इज युअर हॅपीनेस अँड सेकंड इज हार्मनी. जिथे तुम्ही राहत असणार आणि तिथे हार्मनी नाहीये, पीस नाहीये, मग काय मतलब आहे तसं राहण्यामध्ये? बरोबर. तर हे कसं म्हणजे आता नेक्स्ट जनरेशनला कसं द्यायचं? आता जेव्हा बरेच मेल येतात माझ्या वर्कशॉपमध्ये, सो आय जस्ट टेल देम वन थिंग. आजच्या सेशनच्या नंतर बायकोला तयार करा घरची किल्ली सुनेला द्यायला. वो तो दे दी, अब फिर तुम क्या दे रहे हो? कसं होतं ना, इगो. एक छोटं एक्झाम्पल, वडिलांना जॉबला जायचंय, वडील पहिले आंघोळ करतील. मग आता वडील रिटायर झाले, नाही मुलाला जाऊ द्या पहिले, आता तुम्ही घरीच आहात. इट इज ओके टू अंडरस्टँड प्रॅक्टिकली, बट इट हर्ट्स. मी सेकंड झालो. तर आता जेव्हा मी सांगितलं ना ते सॅक, जेव्हा ते सॅक आपण सोडतो ना, तेव्हा हे पण त्याच्यात घालून सोडायचं की मी 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 डिसिजन, आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन द फॅमिली. इफ यू जस्ट गिव्ह दॅट अवे, यू विल सी पीपल विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स यू. येतील ना, नातवंड येतील, मुलगा येईल, मुलगी येईल, सून येईल जवळ. पण तेच तुम्ही असं पकडून ठेवलं ना, तर तुम्ही लोकांना आपल्याकडनं लांब करतात.
ऍक्सेप्टन्स पाहिजे. हे लेट गो ना ऑन अन अदर लेवल. पोरं सांगतात काय कचरा गोळा करून ठेवलंय, सगळे पत्र ठेवले, सगळे कार्ड्स ठेवले, घरात केवढे जुने जुने भांडे आहे, आपण स्वच्छ करूया, काढूया याला. हे तर मी खूप घरांमध्ये भांडणं बघितली हो. त्याच्यावर. तर त्या रिटायर्ड व्यक्तीनी पण हे संचय सोडायचंय. खूप अवघड आहे. पण नाही सोडायचं. काय होतं, तुम्ही आपल्या हाताने देऊन टाका. तुम्हाला ते खूप आवडते ना वस्तू, तुम्ही तुमच्या हाताने त्या व्यक्तीला द्या ज्याला त्याची किंमत आहे. तुम्ही त्या घरी ठेवणार आणि तुमच्या पोरांना ते कबाडा स्क्रॅप दिसतंय, मग कशाला त्याचं मन हे करायचं. थोडं मोठं मन लागतं त्याला. एक छोटस एक्झाम्पल आहे, सजेशन आहे. तुम्हाला जे वस्तू लागत नाहीये गेल्या 6 महिन्यात, ते सगळं असं कॉर्पोरेटमध्ये आम्ही त्याला रेड टॅग एरिया म्हणतो, 5S मध्ये. तर तिथे असं घरात काढून ठेवायचं. मग ज्याला पाहिजे त्यांनी येऊन घेऊन जा. हे आपण म्हणतो पण नाही, हे पुस्तकात मी माझ्या लिहिलेलं पण आहे. एक पारसी फॅमिली होती नगरमध्येच, आणि ते US ला मायग्रेट होत होते. 2 रूम मध्ये ना त्यांनी नुसतं सामान ठेवलं होतं, आणि ज्याला पण यायचं होतं त्यांनी यायचं, सामान उचलायचं आणि जायचं. सच अ नाईस वे. आणि ज्यांनी घेतलं त्यांनी सिलेक्ट करून घेतलंय, त्याला व्हॅल्यू पण आहे त्या वस्तूची. बरोबर है ना. आणि अशाच एक आजी आहेत, माझ्या चांगले मैत्रीण आहेत. तर त्यांना खूप छंद आहेत, पण ते पोरं त्यांची काय म्हणतात, सब कचरा 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 लाती हो, सब ये क्या करती हो. तो शी हॅज सेड, टिल आय एम अलाइव्ह, हे सगळं माझं आहे, मी मेल्यानंतर तुम्ही काय करायचंय करा. पण त्यावेळेला तुम्हाला म्हणजे मुलं कसं याच्यानी ते थिंग्सला रीड करणार आहेत. सो डू इट युअर सेल्फ ना. गणपतीचं कलेक्शन आहे, दरवर्षी 5 गणपती कोणाला तरी देऊन टाका. कसलंही तुमचं कलेक्शन आहे, छंद आहे, ते हळूहळू करत देत राहायचं. 60 नंतर द्यायचं, घ्यायचं नाही. कोणाला द्यायचं? लोकांना द्यायचं, समाजाला द्यायचं. बिकॉज वी हॅव अर्नड इनफ. आपलं लाईफ टाईम करता इनफ आहे. ते इनफ म्हणणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे थांबायचं. आणि हे यंग जनरेशनसाठी पण मी सांगते, 35 आणि 40ला जेव्हा तुम्ही रिटायर होतात, तर मग इनफचं काय डेफिनेशन आहे? अँड इनफ इज ओनली इनफ ऑफ मनी. व्हॉट अबाउट युअर टाइम, व्हॉट अबाउट युअर हेल्थ, व्हॉट अबाउट युअर रिलेशनशिप. बरोबर. त्याच्याबद्दल काय विचार केलाय? आता मी रिटायर होणार, आता हे जॉब सोडणार, आणि मग करणार काय आहे? तू प्लॅन करा. मॅम, तुम्ही म्हणता की प्लॅन करा, पण म्हणजे आता असं आपण 35-40 सोडून देऊ सपोज, कारण ते खूप कमी एक्झाम्पल्स आहेत तसे. पण जर 60व्या वर्षी मी रिटायर होणार आहे, तर मी माझ्या रिटायरमेंटचं फायनान्शियल किंवा मेंटली प्लॅनिंग जे आहे ते कधी सुरू केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तर एक खूप चांगली गोष्ट आहे इंडियन्समध्ये, आपलं सेव्हिंग रेट खूप हाय आहे अक्रॉस. त्यामुळे आमच्या जनरेशनमध्ये सेव्हिंग भरपूर झालेलं आहे. तुमच्यासाठी इनफ किती आहे जगायला? आणि जेव्हा तुम्ही रिटायर होता ना, यू हॅव ओनली वन जबाबदारी, अनलेस युअर चिल्ड्रन आर स्टडिंग अँड नॉट मॅरिड, टू लुक आफ्टर युअर पार्टनर. दॅट्स ऑल. तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळे पैसे तुमचे वापरा. सपोज एक पार्टनर बेड रिडन आहे, आणि आपली मानसिकता नाहीये, पैसा आहे, कोणाकडनं ते असिस्ट करून घेणं. कारण असिस्टेड लिव्हिंग मध्ये आपण त्या व्यक्तीला असिस्टेड लिव्हिंग मध्ये ठेवतो, पण घरी पण जरा तुम्हाला पॅलेटिव्ह केअर असेल, काय क्युअर नाही होत आहे पेशंट, हे लक्षात घ्या की तुमच्यामध्ये ते कॉम्पिटन्सी नाही आहे नर्सिंगची. प्रत्येक जणांना नाही आहे. अल्झायमर पेशंट आपण काही कोर्स केलाय का कसं ट्रीट करायचं? मग तुम्ही नर्सिंग फॅसिलिटी घ्या, त्यासाठी तुम्ही मदत घ्या. त्याच्यात काही कमीपणा नाही आहे. डू इट युअर सेल्फ. अँड तुम्ही पण ओल्ड आहात, पार्टनर पण तुमचा ओल्ड आहे, आणि घरचे लोकांना पण
सपोज जॉब करतायत दोघंही, मग सकाळी लवकर कशाला? जर तुम्हाला ते अफोर्डेबल आहे तर तुम्ही हेल्प घ्या आणि व्यक्तीबरोबर टाइम घालवा. मग इन्स्टेड ऑफ जस्ट डुईंग मेंटेनन्स जॉब, डायपर बदलणं किंवा चेंजिंग अदर थिंग्स, डू प्रोडक्टिव्ह टॉक विथ द पेशंट. सगळ्यात जास्त एक मॉरल सपोर्टची गरज असते. बसा तिकडे, पत्ते खेळा, लुडो खेळा, हे तर शक्य आहे ना. इन्स्टेड ऑफ गेटिंग टायर्ड डुईंग ऑल दिस थिंग ज्याच्यात तुम्हाला कॉम्पिटन्सी नाहीये, तुमची चिडचिडच होते. तेव्हा चिडचिड पण होते आणि मग ते बोलून पण दाखवलं जातं की अरे मला इतकं करायला लागतं. हो, बरोबर. तर आपलं अजून मी म्हटलं ना, कार्पेटच्या अंडर द कार्पेट, मुव्हिंग टू ओल्ड होम. मी आता इथे एक एक्झाम्पल घेते. एक खूप सिनियर प्रोफेसर मला भेटले होते. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे एमेरिटस होते ते प्रोफेसर. त्यांना एक मुलगी होती, ती US मध्ये होती आणि ते इंडियाला आले होते, पुण्यात राहायचे. आणि त्या मुलीचे वन चॅलेंज चाइल्ड होतं. तर यांनी ना स्वतःला आणि स्वतःच्या वाईफ करता एक असं असिस्टेड रूम बुक करून ठेवलं होतं. सो वेन आय मेट हिम, हिज वाइफ हॅड पास्ड अवे and he was staying on Prabhat Road, very nice house, garden वार्डन सब. बोले पर 3 साल के बाद मैं वहां चला जाऊंगा. I have made the decision. I have the choice to decide. आणि मी याच्यानी कोणाला, माझ्या मुलाला कमीपणा, माझ्या मुलीला कमीपणा, फॅमिलीवर काही तुमने हमारा रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लिया, ऐसा नहीं है. मेरा डिसीजन है, मेरे वाइफ का डिसीजन है. लाइक दिस ही मूव्ड. खूप जास्त डिफिकल्ट आहे. हे डिफिकल्ट आहे पण हे चॉईस आहे. बघ पहिले ना खूप टॅबू असायचं, हे कसं बोलायचं. आता आपण आपल्या ऐकण्यामध्ये पण येत आहेत ना की ते लोक ओल्ड होम मध्ये राहत आहेत आणि असिस्टेड लिव्हिंग मध्ये टाइम टू टाइम औषधं, आणि तुम्ही पण भेटू शकता ना. यू आर नॉट कटिंग ऑफ. यू कॅन स्टे द होल डे विथ युअर पेरेंट. पण बरोबर आहे की सपोज नाहीच तुम्हाला जमतच नाहीये मध्ये की घरी औषधं वेळेत घेतली जातात का किंवा तब्येत व्यवस्थित. म्हणजे आता ना विल मध्ये एक लिव्हिंग विलचे पण प्रोव्हिजन आहे. सो यू कॅन से की मला काही ट्यूब नाही लावायचं, मला व्हेंटिलेटरवर नाही ठेवायचं. मग हे तुम्ही पहिले सांगू शकता फॅमिलीमध्ये. अँड लेट मी गो नॅचरली. आय नो डेथ इज अ लिटल डार्क सब्जेक्ट, बट वी ऑल आर गोइंग टू गो देअर. विच वन ऑफ अस इज नॉट गोइंग टू डाय. मग त्याला पण कार्पेटच्या, तर त्याच्यात बोललं की ते लगेच उद्या होणार आहे आपलं डेथ, ऑर वी आर मुव्हिंग टू अन ओल्ड. सो पीपल डोंट मेक अ विल बिकॉज दिस ऑल्सो. हे माझं PhDच्या वेळेला खूप लोकांनी म्हटलं विल बनाए ना मतलब अपन जल्दी जा रहे. अरे जा रहे हो ना तो सब घर में शांतता करके जाओगे, किसको क्या देना है सब लिख के जाओगे. वुडंट इट बी बेटर टू हॅव पीस अँड हार्मनी इन युअर आफ्टर यू आर नॉट देअर इन द फॅमिली. अशी पण उदाहरणं बघितली आहेत की म्हणजे वेल तर नाहीच आहे आणि माझं फायनान्शियल सेव्हिंग किती आहे किंवा माझं फायनान्शियल कंडिशन तेच घरात कोणाला माहिती नाहीये. म्हणजे मी मे बी काहीतरी घरच्यांसाठी पॉलिसीज करून ठेवल्यात पण त्या घरच्यांना माहितीच नाहीये आणि जर सडन डेथ होते तर त्याचा मग काहीच फॅमिलीला फायदा मिळत नाही. बरोबर आहे. तर आपण एक डायरी ठेवायला पाहिजे, फायनान्शियल, पर्सनल फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स विच यू अँड युअर पार्टनर, ऑल द पासवर्ड्स अँड ऑल 100%. आणि मी परत सांगते, एक फिजिकल कॉपी पण ठेवा, डायरीमध्ये लिहा. आणि तुम्ही नेटवर करायचं आहे, डिजिटल कॉपी पण ठेवा. आणि विल तर सगळ्यांनी बनवायलाच पाहिजे. अँड यू हॅव टू मेक अ विल बाय 55-60. इट इज नॉट बिकॉज वी मे डाय इन अन ॲक्सिडेंट टुमॉरो, बट ॲटलिस्ट whom I wanted to give what will reach them. विलच नाही बनवलं ते त्यांच्याकडे पोचणारच नाही ना. then someone else will take it away. आपल्याकडे तो नाही ऍक्सेप्टन्स. म्हणजे एजिंग ही नॅचरली होणारी प्रोसेस आहे, ते बाकी सगळ्यांचं होईल पण माझं पण वय वाढणार आहे हे नसतं ऍक्सेप्टन्स. आणि कधीतरी मला पण म्हणजे डेथ आहेच, फेस करायचीच आहे. मी असं अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वागत राहणार. बरोबर आहे. सो द डे वी वर बॉर्न वी आर मुव्हिंग टुवर्ड्स डेथ. हे थेअरेटिकली सगळ्यांना माहित आहे, पण वी बिहेव की आपण एटर्नल कधीच मरणार नाही आहोत. बरोबर, आपण जगतो असं की माझ्याबरोबर तर असं काही होणार नाही. एजिंग, वी आर ऑल एजिंग.
So one reason why, Shama, I decided not to color my hair is because this is how I am aging. And it's not a disease. हे आजार पण नाही आहे. बरोबर आहे. What is there to show it? है ना? So what I think is my mental makeup. And physically my body is changing. So I am okay with it. But I have many friends and people I know who are not okay with it. It's okay. If you're not okay, it's okay. It is for me that I came to terms with it. So it's not a disease and you have to keep away from the aging person. Another thing I want to, म्हणजे मला खूप हे इम्पॉर्टंट आहे की प्लीज ओल्ड पीपलला टच करा, हग करा. जसं बेबीला ते लागतं ना, बेबीजला आपण कसं घेऊन बसले असतो, ते एजिंगमध्ये लेटर इन लाईफ असं गाल ओढणे हे पाहिजे त्यांना. दॅट्स अ ह्युमन नीड. ट्राय अननेसेसरली, म्हणजे नॉट टू मच, बट प्लीज टच ओल्ड पीपल, शेक हँड्स, हग देम. व्हेरी इम्पॉर्टंट. खूप लोनली असतात. मॅम, आपण आता बोललो की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनी त्यांची वेल्थ मॅनेजमेंट किंवा त्यांच्या ज्या काही फायनान्शियल गोष्टी आहेत त्या घरच्यांना सांगितल्या पाहिजेत. एक उलटा सिनेरिओ असा पण दिसतो की जे मिडल एजची लोक आहेत ती सुद्धा घरामध्ये मी किती कमवतोय किंवा माझं काय वेल्थ डिस्ट्रीब्युशन आहे, मी किती FD मध्ये पैसे ठेवले आहेत किंवा म्युच्युअल फंड्समध्ये हे सांगत नाहीत. म्हणजे इव्हन आई वडिलांना पण सांगत नाही की अरे आता ह्यांना नाही कळणार. तर ते कसं त्यांनी मॅनेज केलं पाहिजे? तर हे मी माझ्या अनुभवनी सांगते की कधी कधी ग्रुपनी मला सांगितलंय की बच्चों को बताएंगे नहीं, जो है मेरे बाद उसको मिल जाएगा. बता दिया ना तो उनका आंख लगेगा, इतना आ रहा है, इतना आ रहा है. सो व्हाई टेल देम? इट इज माय मनी फॉर मी एंड माय वाइफ. सो बिटवीन अस वी नो whatever it is. Another point of view is मैं सब बता दूं ताकि कुछ अगर अनटुवर्ड इन्सिडेंट हो गया तो दे नो त्या पैशाला कसं असेस करायचं. माहितीच नसेल तर तो ऍक्सेस घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि यंग लोक इन्व्हेस्ट कसं करतात याच्यामध्ये ना एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे रिस्क ॲपेटाईट. तर रिस्क ॲपेटाईट यंगर जनरेशन मध्ये हायर आहे. करेक्ट? तर तुम्ही आपला पैसा मार्केटमध्ये टाकता, इक्विटीमध्ये टाकतात, प्युअर इक्विटीमध्ये टाकता, हाय रिस्क इन्स्ट्रुमेंट्समध्ये टाकता, बिकॉज तुम्हाला असं वाटत असतं तुमच्याकडे एज आहे. एज इज अ फॅक्टर इन युअर कन्सिडरेशन. करू शकता. जेव्हा तुम्ही रिटायर होता कधीही रिअल इस्टेटमध्ये नाही घालायचे पैसे. रिअल इस्टेट कन्सॉलिडेट करायचं. रिअल इस्टेट तुम्ही विकायला सुरू करा आणि त्या पैशाला तुम्ही परत रिइन्व्हेस्ट करा. सो आणि तुमचं रिस्क टेकिंग एबिलिटी लो आहे तर कुठल्या म्युच्युअल फंड, बॅलन्स्ड म्युच्युअल फंड्समध्ये जा. मी कुठल्या AMCचं नाव नाही घेते, पण बॅलन्स्ड म्युच्युअल फंडमध्ये टाका. जर तुम्ही बँकेत ठेवलं FD मध्ये, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, FD मध्ये 7%, इन्फ्लेशन रेट 7%, म्हणजे 0 तुम्हाला मिळतंय. आणि जर तुम्ही त्याला पहिले काढलं पैसा तर तुम्ही पेनल्टी क्लॉज पण देता, म्हणजे तुम्हीच बँकला पैसा देतात. तर म्हणजे एक बॅलन्स्ड पद्धतीने तुम्ही रिस्क आणि आपलं काय म्हणतात सेफ्टी हे दोन्ही नेटला बॅलन्स करायला पाहिजे. तर रिटायरमेंट नंतर तुम्ही रिस्क जास्ती नाही घेणार, तुम्ही सेफ ठेवणार पैसा. आणि थोडा पैसा तुमच्याकडे नेहमी लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल पाहिजे. काय आजारपण आलं, काय आलं, तेव्हा तुम्ही हेल्प करू शकता फॅमिली. आणि आजारपणाचं प्रोव्हिजन पाहिजेच, कारण म्हणजे एज जसं जसं एजिंग होणार आहे त्याच्यात मग काही ना काही आजार होण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं होतं की ती प्रोव्हिजन नसते आणि त्याच्यामुळे अख्खं घर संपतं. बरोबर. खूप केसेसमध्ये बघायला मिळतं. हो. आणि हल्ली हेल्थ कॉस्ट खूप हाय झालेली आहे आणि आपल्यासारखी लोकांना कळत पण नाही डॉक्टर काय म्हणतो. तो गॉड आहे, हे करायचं ते करायचं, हे इंजेक्शन आणा ते इंजेक्शन. बरोबर आहे, तो त्याच्या पद्धतीने करत असतो, पण किती पैसा जातोय त्याच्यात. म्हणून हे लिव्हिंग विल मध्ये हे तुम्ही एलिमेंट घालू शकता की इफ इट इज गोईंग, आणि त्याच्याने माझं
हेल्थ परत रिकवर नाही होणार आहे, तो स्टॉप ऑल दॅट, गिव्ह मी नॅचरल डेथ. हे तुम्ही लिहू शकता. मी दुसऱ्याबद्दल नाही सांगत आहे, स्वतःबद्दल सांगत आहे. आणि हे मी ओपनली माझ्या फॅमिलीमध्ये डिस्कस करायला पाहिजे. म्हणजे सगळे एव्हरीबडी नोज लाईक माय पेरेंट्स हॅव डोनेटेड देअर बॉडी. माय फादर डोनेटेड हिज बॉडी अँड माय मदर हॅज ऑल्सो रिटन दॅट. सो वी आर गोइंग टू डू दॅट. तो नो क्रियाकर्म. इट वॉज देअर विश. आपल्याकडे ते प्रमाण ऑर्गन डोनेशन, आय डोनेशन तर खूप कमी खूप आहे. लोकांनी केलेलं आहे, पण कमी आहे प्रमाण. कमी आहे, पण करतायत ना. मग जर ती इच्छा आहे तर तसं करा. मॅम, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल थोडं सांगा. तर पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःचे पैशाचं प्लॅनिंग करायचं. सपोज लहानपणी माझ्याकडे पैसे नव्हते, आमच्या घरी पैसे नव्हते आणि खूप स्ट्रगल करून आम्ही वर आलोय, तर माझे व्हॅल्यू सिस्टम्स वेगळे आहेत. मला जर लिक्विड पैसा म्हणजे कॅश पैसा दिसला तर मला खुश होतं. मला ते बँक, म्युच्युअल फंड याच्यामध्ये ट्रस्टच नाही आहे. तर आपल्या लहानपणाला, चाइल्डहुडला पैसा कसा होता हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती करता. आणि जेव्हा तुम्ही एका फायनान्शियल ॲडवायझरकडे जाता, ॲडवाईस घ्या, पण तुमचं रिलेशन विथ मनी नो अदर ह्युमन बीइंग कॅन मेक आउट. आणि जर त्या पैसा, सपोज तू एका इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसा टाकला आणि घरात खूप वाद झाले, मग व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट इन्व्हेस्टमेंट? इट इज नॉट ओनली द रिटर्न्स, इट इज द रिलेशनशिप यू हॅव लॉस्ट. है ना? तर पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग इज व्हॉट यू अँड युअर पार्टनर आर कम्फर्टेबल विथ. आता बरेच लोक सध्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे पण सगळं न्यू होतं ना, शिकले है ना, जीपे करता, पेटीएम करतायत, शिकले ना लोक. सो वी हॅव टू ऑल्सो ॲप्रिशिएट दिस ओल्ड पर्सन हु हॅज लर्न्ड ऑल दिस. पेजर पासून सुरुवात झाली आहे ना, अँड टुडे दे आर डुईंग एव्हरीथिंग ऑन द मोबाईल. So they have changed a lot. They have seen too many things and they are in a state of shock how everything is changing. म्हणजे अगदी टेलिफोन पासून, टेलिव्हिजन पासून ते सगळंच आमच्या म्हणजे बेबी बूमरनी तर सगळं पाहिलंय है ना. सो थोडंसं आपल्याला पण ना थोडं पेशन्सनी या जनरेशनला घ्यायला पाहिजे. दे आर व्हेरी लव्हिंग पीपल अँड फॉर दिस जनरेशन एकच माझं म्हणणं आहे, प्लीज ॲडवाईस देऊ नका मागितल्याशिवाय. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना असं वाढवतायत, हे खायला देतात. आजी आजोबा आहात ना तर नुसतं प्रेम करा, तेच तुमचं काम आहे. आणि आपले हिरोज आहेत, आपल्या मायथॉलॉजीमध्ये हिरोज आहे, हिरोज तयार करा त्यांच्या मनात, यु नो, समथिंग टू लुक अप टू. आणि हे तर खूप छानपैकी आजी आजोबा करतायत. म्हणजे इवन रिटायर्ड मॅन इज अनदर रोलमध्ये आजी आजोबा. म्हणजे हे व्हॅल्यू बिल्डिंग आहे ना आपल्याकडे नेक्स्ट जनरेशनचं. बरोबर आहे. तर खूप काम आहे करायला. टाइम इज नॉट इनफ अँड यू डोंट नो हाऊ मच टाइम यू हॅव. फक्त तो प्रोडक्टिव्ह जाणं खूप महत्वाचं आहे. आपली आयडेंटिटी. तर तू कोण आहे? तो रिटायर माणूस म्हणतो मैं इधर इधर काम करता था. सो दैट इज बोरिंग. मैं कौन हूं? मैं आज क्या कर रही हूँ? मैं गार्डनिंग करती हूँ, मैं रिमांड होम में काम करती हूँ, मैं मेरे बिजनेस में काम करती हूँ, मैं कॉर्पोरेट ट्रेनर हूँ. ये आज का मैं कर रही हूँ, है ना. सो दिस विल मेक यू मोर इन द प्रेझेंट देन टॉक अबाउट युअर पास्ट. अजून एक मला असं खूप जाणवलंय मॅम की लर्निंग ही लाईफ लॉंग फेज आहे. पण आहे ना, आपल्याकडे हे कुठेतरी लॅकिंग वाटतं मला, की म्हणजे मला डान्स शिकायचा होता किंवा मला गाणं शिकायचं होतं आणि ते समहाऊ मला नाही करता आलं जबाबदाऱ्यांमुळे. तर ॲट द एज ऑफ 60 मी करू शकते, पण मला ते सोसायटल कंडिशनिंग असं आहे की अरे नाही, सगळे लहान मुलं आहेत, मी त्यांच्यात कसं जाऊन बसू आणि मी नाही शिकणार. मग हे पण, किंवा गाणं तर ठीक आहे की म्हणजे भजनी मंडळ वगैरे असतात, पण बाकी काही जर ऍक्टिव्हिटीज असतील ना तर शिकण्याची प्रवृत्ती थोडी कमी दिसते. शिकण्याची प्रवृत्ती कमी नाही आहे, लोकांचे ओपिनियन्स बद्दल तुम्ही खूप जास्त इम्पॉर्टन्स देत आहे. जर मला एकच आयुष्य आहे आणि त्याच्यात मला डान्स शिकायचंय, हाऊ द हेल डज इट मॅटर
10 लोक माझ्याबद्दल काय बोलतायत. मी तर करते ना डान्स, कथ्थक शिकते. आता आज माझी एक मैत्रीण at 58 is giving her 3rd exam in Kathak in Pune. So age is not a barrier. मग कधी ती डान्स शिकेल. आणि हे लोक कुठे आहेत तिच्या, म्हणजे हॉबी करता पुढे जाणं. आणि एक खूप छान गोष्ट झाली आता की एव्हरीथिंग इज असेसेबल इन 300 and 400 रुपीज ऑनलाईन. है ना, तुम्ही फ्लूट वाजवू शकता, तुम्ही गाणं गाऊ शकता, तुम्ही ड्रम्स वाजवू शकता. 400 रुपीज देऊ. मग का नाही शिकायचं आपण. बरोबर. मग हेच का म्हणायचं मला हेच येत नाही, मला करायचं होतं करा की. 400 रुपीज इज नॉट अ बिग डील. है ना, शिका. कंप्लेंट्स कमी आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त. बरोबर आहे. आणि तुम्ही पण एंगेज राहणार ना, काहीतरी नवीन शिकतो ना. सो आर मेंटल माइंड, फिजिकल, एव्हरीथिंग इज गॉट. आणि होप पण आहे ना, आपण शिकतोय. बरोबर आहे. आपण काहीतरी नवीन इन्स्ट्रुमेंट शिकतोय, लँग्वेज शिकतोय, आपल्या ब्रेनला पण त्याचा फायदा होतो. म्हणजे असं अल्झायमर किंवा डिमेन्शिया सारखे जे आजार आहेत त्याला थोडंसं त्याचं पर्सेंटेज कमी होतं. आणि आणखी एक गोष्ट आहे माहितीये का, हे करंटली हे मी खूप प्रमोट करते म्हणून मी याच्याबद्दल बोलते. कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम आलाय जेन झीचा ॲटिट्यूड घेऊन. ओके, म्हणजे कसं म्हणताय. त्यांना काय बोललं की ते सोडून जातात. त्यांना काही बोललेलं चालत नाही. मनात आलं मी उठून आलो, नाही आलं मी नाही आलो. मग तेव्हा तुम्हाला एक रिटायर्ड माणूस आहे जो 3 ते 4 तास रोज काम करायला तयार आहे, जो लॉयली काम केलेलं आहे त्यांनी 30 वर्ष. सो दिस इज अनदर प्रोडक्टिव्ह एरिया. हे रिसोर्स आहे तुमचं. सगळ्या MIDC मध्ये विचार, माणसं मिळत नाही. मग असं 3-3 आणि 4-4 तासांकरता घ्या ना. स्पेशलाइज्ड आहे, अकाउंटंट होता, तो रिटायर झाला, त्याला घ्या 3 तास. 3च तास तो काम करेल. आता त्याला तर फुल डे काम नाही करायचंय. आर्थिक परिस्थिती जर त्याची सॉलिड आहे तर त्याला टाइम घालवायचा आहे चांगल्या पद्धतीने इन हिज एरिया ऑफ कॉम्पिटन्स. मग तुम्ही त्याला एम्प्लॉय करा. मग हे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल ना, ह्युमन रिसोर्स. आणि या विषयावर खूप जास्त डिस्कशन, काहीतरी काम होणं गरजेचं आहे. कारण आता आपण म्हणतो की भारतात सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन आहे, पण एक वेळ अशी येणार आहे की हेच सगळं ओल्ड एज मध्ये कन्वर्ट होणार आहे. बरोबर आहे. मग तेव्हा जर आपण असं म्हणतोय आत्ताचे युथ सगळे ऍट द एज ऑफ 60-70 सगळे बसलेत घरी आणि प्रोडक्टिव्हिटी एकदम कमी, तर त्याचा आपल्या म्हणजे देशाला पण होणारा तोटा खूप मोठा असेल. बरोबर आहे. आपण म्हणतो भारताचं एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. यूथ आहे आपल्याकडे. या यूथचं सोशल स्ट्रक्चर बदलत आहे. नॉट गेटिंग मॅरिड, नॉट हॅव्हिंग चिल्ड्रन ऑर वॉट एव्हर. आणि एजिंग पॉप्युलेशन पण भारतातलं वाढत चाललंय. ऑफकोर्स जपान आणि कोरियासारखं सध्याला आपली परिस्थिती नाही आहे, पण एकच मूल करणार आणि जसं चायनाचं सिच्युएशन झालंय. सो या यंग पॉप्युलेशनला ओल्ड पॉप्युलेशनचं बर्डन येणार आहे. नॉट फायनान्शियली. आपली इंडियन ग्रेस आर फायनान्शियली व्हेरी रिच, कारण सेव्हिंगचं तर हॅबिटच आहे. पण त्या पैशाचं करायचं काय, तर मी असं म्हणते ते पैसा स्वतः करता वापरा. स्वतःचं एम्युनिटी, स्वतःचं जर तुम्हाला हेल्थ केअर पाहिजे त्याच्यासाठी वापरा. त्याचं बर्डन तुम्ही यंग पॉप्युलेशनला देऊ नका. मी मेल्यानंतर ते पैसा जेव्हा तुझं होईल ना तेव्हा तू ते खर्च कर, असं नका करू. जेव्हा तुम्ही आहात आणि तुम्हाला ते पैसा लागतोय तुम्ही तुमचा खर्च करा ना. कारण आता फायनान्शियल बर्डन यंग लोक कितपत घेऊ शकतात ना. त्यामुळे आणि सोशिओलॉजिकल मोठं चेंज येत आहे आपल्या. आणि आपण वेस्टर्न मॉडेल्स घेतोय है ना, वेस्टर्न मॉडेल कॉपी करतोय. वेस्टर्न मॉडेल हॅव फेल्ड. तर जेन झी काय करणार आहे, हे स्टडी आहे. जेन झी विल स्टे विथ द पेरेंट्स, विल स्टे विथ द आजी आजोबा, बिकॉज दे आर नॉट गोइंग टू मॅरी. आणि त्यांचं सगळं कम्फर्टेबल आहे ना. जेवण घरी मिळतंय, कपडे धुवून येतात, राहायला बेडरूम आहे, सगळं आहे. कशाला ते घरं घेणार आहे. तर दिस चेंज हाऊ विल यू टेक इट अप.
तर आमचं जे जनरेशन आहे बेबी बूमर्स हू हॅव जस्ट टच 60, आमच्याकरता हे चॅलेंज आहे की मग आम्ही या जेन झी बरोबर कसे राहू, त्यांच्याबरोबर. हा, तर खूप आमच्या जनरेशन खूप ऍडजस्टच करत गेलंय, फ्रॉम एकदम स्कॅरसिटी टू अबंडन्स टू सोशियोलॉजिकल चेंज टू टेक्नॉलॉजिकल चेंज. एव्हरीथिंग इज चेंज इन आवर जनरेशन. जे लहानपण तुम्ही बघितलंय तेव्हाचं जग आणि आत्ताचं जग पूर्ण बदललंय, पण ते आम्ही एक्सेप्ट केलंय. कधी कधी त्रास पण होतं, पण ठीक आहे, दॅट्स पार्ट ऑफ लाईफ. कंप्लेंट नाही करायचं, होपफुल राहायचं, आयुष्य खूप छान जाईल. आज खूप एक वेगळा विचार बघायला मिळालाय मॅम, की आणि आपण असं म्हणतो की सिनियर सिटीझन जेव्हा घरात असतात, फक्त सिनियर असणं ही त्यांची ओळख नसते. त्यांना पण मैत्रीची गरज आहे, आधाराची गरज आहे, प्रेमाची कॉन्व्हर्सेशनची गरज आहे. आणि हे दोन्ही साईडने झालं पाहिजे. म्हणजे नवीन पिढीने कसं ऍक्सेप्ट केलं पाहिजे, नवीन पिढीने कसं बघितलं पाहिजे त्यांना एक व्यक्ती, एक इंडिव्हिज्युअल म्हणून, आणि सिनियर्सनी काय गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे, त्यांनी कसं जमवून घेतलं पाहिजे, याच्यावर खूप आज छान चर्चा झाली. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही वेळ दिला आज. थँक्यू शमा, खूप छान घेतलं.